नमस्कार मित्रांनो, मी अक्षय वराडे आणि आज आपण वास्तुशास्त्राचे काही साधारण ठोकताळे पाहणार आहोत. तर पहिली येते पूर्व दिशा. पूर्व दिशेला तुम्ही मेन डोअर प्रोव्हाइड करू शकता किंवा बाथरूम प्रोव्हाइड करू शकता किंवा स्वागत कक्ष प्रोव्हाइड करू शकता. त्यानंतर येते पश्चिम दिशा. पश्चिम दिशेला तुम्ही डायनिंग टेबल किंवा स्टडी रूम प्रोव्हाइड करू शकता. त्यानंतर येते उत्तर दिशा. उत्तर दिशेला तुम्ही भांडारगृह प्रोव्हाइड करू शकता आणि शेवटची मुख्य दिशा येते दक्षिण दिशा. ओके, तर ह्या दक्षिण दिशेला तुम्ही वॉटर क्लोजेट म्हणजे शौचालय प्रोव्हाइड करू शकता किंवा बेडरूम प्रोव्हाइड करू शकता. आता याच्यानंतर येतात चार यांच्या उपदिशा. तर उपदिशांमध्ये सगळ्यात पहिली आहे ईशान्य दिशा. तर तुम्ही इथे देवघर प्रोव्हाइड करायला पाहिजे. त्यानंतर येतो आग्नेय कोपरा, इकडे तुम्ही किचन प्रोव्हाइड करायला पाहिजे. मग येतो वायव्य दिशा किंवा वायव्य कॉर्नर. तर वायव्यला शक्यतो तुम्ही मॅक्सिमम ओपनिंग ठेवलं पाहिजे, म्हणजे डोअर विंडो, आणि तिथे लेस ऑब्स्ट्रक्शन ठेवले पाहिजे, जेणेकरून तिकडे हवा काय राहील, खेळते राहील, ते हवेला काही अडथळे येणार नाहीत. आणि शेवटचे आहे नैऋत्य कोपरा किंवा नैऋत्य दिशा. तर नैऋत्यला मास्टर बेडरूम, जनरली ही कर्त्या पुरुषाची रूम असते आणि तुम्ही स्टोर रूम ही नैऋत्य कोपऱ्यात प्रोव्हाइड करू शकता.